गाडी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिली, पण तीच गाडी काही तासात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साकळ्या हिसकावण्यासाठी वापरली गेली. ऐकून धक्का बसला ना? पण जालन्यातील ही घटना खरी आहे आणि याच भन्नाट शक्कलीचा पर्दाफाश करत कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात तब्बल 6 गुन्ह्यांची उकल केली आहे. जालना शहरात गेल्या वर्षभरात डझनभरपेक्षा अधिक चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साकळ्या हिसकावून चोरटे क्षणार्धात पसार होत होते. पण या चोरट्यांची कार्यपद्धती मात्र अत्यंत वेगळी होती. हे आरोपी स्वतःच्या दुचाकीचा वापर करत नव्हते. ते गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दुचाकी काही काळासाठी वापरत आणि त्याच वाहनांवर चेन स्नॅचिंग करून पुन्हा गाडी गॅरेजमध्ये आणून ठेवत होते. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होत होता. मात्र कदीम जालना पोलिसांच्या डीबी पथकानं तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या टोळीपर्यंत मजल मारली. या कारवाईत आदित्य सुरेश पवार आणि अरुण दादाजी वाघमारे या 2 आरोपींना अटक करण्यात आली. कदीम जालना पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोबाईल फोन आणि एक डिस्कवर मोटरसायकल असा एकूण 11,31,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या कारवाईमुळे 5 चेन स्नॅचिंग आणि एका जबरी चोरीसह एकूण 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे. एका वेगळ्याच शक्कलीनं पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चोरट्यांचा अखेर कदीम जालना पोलिसांच्या पथकानं पर्दाफाश केलाय. पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे, पोलीस अंमलदार सचिन चौधरी, धनाजी कावळे, सदा राठोड, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, सदाशिव मुटकुळे, अशफाक शाह यांनी ही कारवाई केली आहे. आता या आरोपीकडून आणखी कोणते गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास सुरू आहे. काही दिवसापूर्वी एक चेन स्नॅचिंगची घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर तपास करताना आम्ही 2 आरोपी आमचे ताब्यात घेतले होते आणि त्यांच्यातून पूर्ण वर्षभरात मध्ये जालना शहरातला 6 गुन्हे, जे की 5 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आहेत आणि 1 गुन्हा जबरी चोरीचा होता, ते उघड केलेले आहेत. या 2 आरोपीकडून आम्ही टोटल 70 ग्राम ज्वेलरी, दागिने जप्त केले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यामध्ये वापरले मोटरसायकल पण जप्त केलेले. या गुन्ह्यामध्ये कारवाई करण्याचे जे काही तपास पथक होता त्याच्यामध्ये एसडीपीओ जालना सिटी आनंद कुलकर्णी आणि त्याच्यासोबत कदीम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाळे आणि पोलीस स्टेशनचे लोक पीएसआय दिनकर मोरे, हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदानंद राठोड, धनंजय कावळे, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, सदाशिव मुटकुले यांनी हे पूर्ण तपास करून 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.